ध्यास आमचा गुणवत्ता, गुणवत्ता 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 गुणवत्ता, ध्यास आमचा गुणवत्ता। प्रगत शैक्षणिक राष्ट्र, सरल झेपणार महाराष्ट्र। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, सरल झेपणार हे राष्ट्र। राष्ट्र बांधणी उत्कर्षा, परशु पावन बुद्धिमत्ता। गुणवत्ता 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 गुणवत्ता, ध्यास आमचा गुणवत्ता, गुणवत्ता 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 गुणवत्ता, ध्यास आमचा गुणवत्ता। महाराष्ट्रातील बालाघाटच्या डोंगरात वसलेल्या बीड जिल्ह्यात खेडोपाडी वाडी वस्तीवर शिक्षण पोहोचण्याचे काम येथील जिल्हा परिषदेच्या शाळा करीत आहेत। विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, मध्यान्ह भोजन याबरोबरच तंत्रज्ञानाचा वापर करून ई-लर्निंग व टॅबद्वारे दर्जेदार अध्यापन केले जात आहे। ज्ञानरचनावादाचा ध्यास धरून शाळेची रंगरंगोटी, परिसर स्वच्छता, वर्ग सजावट, विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करून त्याचा वापरही केला जात आहे। यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई, जिल्हा बीड अर्थात डाएटची भूमिका महत्त्वपूर्ण आहे। याविषयी डाएटचे प्राचार्य म्हणतात। नमस्कार। बीड जिल्ह्यातील प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई द्वारा निर्मित ज्ञानरचनावादी अध्ययन अनुभूती ही VCD आपल्या हाती सोपवत असताना आज मला खूप आनंद होत आहे। 22 जून 2015च्या GR नुसार प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची सुरुवात झाली। राज्यातील प्रत्येक मूल आणि प्रत्येक शाळा 100% प्रगत करण्याच्या उद्देशाने शासनाच्या स्तरावरून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि बघता बघता संपूर्ण राज्यामध्ये एक गुणवत्ता विकासाची शैक्षणिक चळवळ निर्माण झालेली आहे। राज्याचे माननीय प्रधान सचिव श्री नंदकुमार साहेब व माननीय शिक्षण आयुक्त श्री पुरुषोत्तम भापकर साहेब यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन राज्यातील प्रत्येक शिक्षक मूल आणि शाळा प्रगत करण्यासाठी स्वतःला झोकून देऊन धडपडत आहे आणि त्यामध्ये बीड जिल्ह्यातील शिक्षकांची धडपड सुद्धा वाखाणण्याजोगी आहे। डाएट ही संस्था जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी मातृत्वाच्या भूमिकेत असल्यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये बीड जिल्ह्यातील तमाम शिक्षक बांधवांच्या मदतीकरिता भरीव कामगिरी करण्याच्या उद्देशाने डाएटमधील सर्व अधिकारी, कर्मचारी व प्रशासन शाखेतील जिल्ह्यातील सर्व अधिकारी या कार्यात सहभागी झाले आणि त्यामुळे जिल्हाभरामध्ये एक उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आणि त्यातूनच जिल्ह्यातील तमाम शिक्षक बांधवांकरिता इयत्ता 1ली ते 5वी मराठी विषय व गणित विषय यासाठी ज्ञानरचनावादी अध्ययन अनुभूती ही VCD निर्माण करण्यात आली। मला खात्री आहे की या VCDचा उपयोग करून जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी आपली शाळा आणि आपली मुले प्रगत करण्यासाठी योग्य दिशा प्राप्त करून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी निश्चितच वेग घेतील। मित्रहो, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमासाठी आत्मीयतेने काम करण्याची आम्हा सर्व डाएट अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळाली ती राज्याचे माननीय प्रधान सचिव श्री नंदकुमार साहेब व माननीय शिक्षण आयुक्त श्री पुरुषोत्तम भापकर साहेब यांच्याकडून, म्हणून मी त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो। या VCD निर्मितीमध्ये विद्या परिषदेचे सन्माननीय संचालक श्री गोविंद नांदेडे साहेब यांचे आम्हाला प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभले, त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करतो। जिल्ह्यातील सर्वच अधिकारी व शिक्षक बंधू भगिनी यांचेही योगदान या कामात लाभले, त्याबद्दल त्यांचेही आभार आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तसेच बीड जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या प्रमुख तथा ज्येष्ठ अधिव्याख्याता म्हणतात। नमस्कार। जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, माननीय प्रधान सचिव नंदकुमार साहेब
माननीय आयुक्त पुरुषोत्तमजी बापकर साहेब, माननीय संचालक गोविंद नांदेडे साहेब व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नानावरे साहेब यांच्या प्रेरणेनुसार व मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील शिक्षकांना प्रोत्साहन करणे व त्यांना योग्य दिशा देणे, ज्ञानरचनावादी शाळा तयार करण्यासाठी त्या शिक्षकांना मदत करणे व नवोपक्रमशील शिक्षकांना उद्बोधन करून कार्यशाळा घेणे या डाएटच्या मुख्य भूमिकेतून इयत्ता 1ली ते 5वी मराठी व गणित विषयाची ज्ञानरचनावादी अध्ययन अनुभूती ही सीडी आपणास उपलब्ध करून देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आपली शाळा आपली मुले 100% प्रगत व्हावी ही शिक्षण प्रक्रियेतील प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे. त्यानुसार प्रत्येकजण अतिशय तळमळीने काम करत आहे. या कामात शिक्षकांना अकॅडमिक सपोर्ट करणे या डाएटच्या मुख्य भूमिकेतून या सीडीची निर्मिती करण्यात आलेली आहे. या सीडीमध्ये जिल्ह्यातील काही निवडक शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. जिल्ह्याचा भौगोलिक, शैक्षणिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करून व शाळेत पोषक वातावरण निर्मिती करून प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती ज्ञानरचनावादी पद्धतीने करून ती इतर शिक्षकांना देणे हा खरा उद्देश या सीडीचा आहे. प्रस्तुत सीडी निर्माण करत असताना ज्ञानरचनावादी पद्धतीने इयत्ता 1ली ते 5वी प्रत्येक वर्गाचा प्रत्येक इयत्तेच्या अभ्यासक्रमानुसार मराठी व गणित विषयाचा प्रत्येकी 1 पाठ, सेमी इंग्रजी माध्यमाचे 2 पाठांचा समावेश या सीडीमध्ये करण्यात आलेला आहे. या सीडीच्या माध्यमाने 100% मुलं प्रगत झाली पाहिजे यासाठी सर्व शिक्षकांनी ज्ञानरचनावादी अध्ययन अध्यापन पद्धतीचा उपयोग अतिशय आत्मविश्वासपूर्वक करतील याची आम्हा सर्वांना खात्री आहे. या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राकरता सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. गुणवत्ता 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 गुणवत्ता. चला तर मग या शाळांच्या वर्गांमध्ये वजाबाकी हा संभव शिकवला आहे आणि वजाबाकीमुळे मुलांना त्याचं उद्दिष्ट आहे की मुलांना व्यवहारिक ज्ञान मिळावं आणि वजाबाकी ही संकल्पना त्यांना माहीत व्हावी. आज आपल्याला एक नवीन खेळ खेळायचा आहे बरं. मग तुम्ही त्या खेळासाठी काय करायचंय, गोल तयार करायचा एक आपल्या वर्गात पूर्ण आणि तो गोल माझ्या बाजूने करायचा आहे आणि गोलमध्ये फिरायचंय तुम्ही आणि फिरून पुन्हा 7-7चा एक गट करून तुम्ही जागेवर बसायचे. हा, आपल्या आपल्या गटात 7-7चा गट करून बसायचे. आता तुम्ही सगळे 7-7चे गट करून बसा. छान वाटलं का तुम्हाला खेळ? मग आता मी का टोपलीत रंगीबेरंगी वस्तू ठेवलेल्या आहेत तर तुम्हाला ज्या आवडतील वस्तू ते एक एक उठवून घेऊन यायच्यात तिथून वस्तू. जा एक एक जण जा, एक एक जण. किती वस्तू आहेत मोज? 1 2 3 4 पकडा. तुझ्या मैत्रिणीला दे खेळायला, दे अभिषेक खेळायला. किती दिलेस? मग आता हे किती राहिले मोज? मोजा की तुम्ही आता किती राहिले ती? 1 2 3 4 5 6 7. किती राहिले तुमच्याकडे शिल्लक? 7. तुम्ही तोपर्यंत मोजा, खेळा याच्या सोबत. तुमच्याकडे काय आहे ग? कडे आहे. मोजा किती आहेत? 1 2 3 म्हणा 10 खडे. मग याच्यामधले 5 खडे मैत्रिणीला दे खेळायला. किती दिले तिला मैत्रिणीला खेळायला? दे एक जणीला, दे त्याला. किती दिले तुला खडे? किती दिले रे याला खडे? 5 दिले. आता शिल्लक किती राहिले ते मोजा सगळेजण मिळून. 1 2 3 4 5. किती
शिल्लक राहिले? मग आता तुम्ही काय करा, की आणखी मोजा किती राहिले तीन. तू पण मोजायचं तुझ्याकडे किती ते. हा, तुमच्याकडे काय आहे? काय आहे? गट्टे किती आहेत तुमच्याकडे? मोजा बरं, मोजून दाखवा. एक एक किती आहेत मग हे? 10 आहेत. किती आहेत? 10 आहेत. तर आता यातले काही आपल्याला काय करायचे? गट्टे आपल्या मित्राला खेळायला द्यायचे. हा, किती द्यायचे मग तुम्ही सांगा? 3 द्यायचे का? बरं 3 द्या. काढा 3, मोजून काढा. हा, 3 काढले तर थांब थांब. 6 काढले. किती दिलेस? थांब, इथं ठेव तू. ठेव तू खाली. हा, एक जणच उचला. हा, किती काढलेस? मोज, दाखव मला मोजून. 1 2 3 किती काढलेत? 3 गट्टे. 3 एक मित्राला दे तुझ्या खेळायला. तुला 3 गट्टे घे, खेळतो पर्यंत. आता ही मोजा, मोजून तू. 1 2 3 4 5 6 7 किती राहिले आता हे गट्टे? 7 किती राहिले शिल्लक? 7 राहिले. म्हणण्यासाठी त्यांच्याकडे 3 ग्रुपनं साहित्य दिलं. साहित्य ते वजाबाकी हा समज त्यांना माहित नव्हता, पण त्यांना एवढंच समजतंय की कमी करणे, जास्त करणे. आपल्याकडे वस्तू कमी झाल्या, दुसऱ्याला दिल्यावर कमी होतं, किंवा वाटणी केली की आपल्याकडे थोडं राहतं. हे त्या साहित्याच्या माध्यमातून त्यांना समजलं. किती खडे मोज बरं तू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता सुनील 4 खडे घे त्याच्यातले मोजून. 1 2 3 आणि औदुंबरला नेऊन दे. औदुंबरला नेऊन दे. 1 2 3 4. औदुंबर, तुझ्याकडे किती खडे दिले त्यानं? 1 2 3 4. अरे आता किती शिल्लक राहिले मोज? 1 2 3 4 5 6. मग पूर्वी मगाशी जास्त खडे होते आपल्याकडे का आता जास्त खडे झाले तुमच्याकडे? मगाशी जास्त होते. आता किती झाले मग? मगाशी पेक्षा कमी झाले का जास्त झाले? कमी झाले. कमी झाले. मगाशी तुमच्याकडे वस्तू मी दिलेल्या जास्त होत्या, बरोबर आहे ना? मग पुन्हा काय झाल्या? मित्र म्हणजे आपल्या मैत्रिणीला, मित्राला आपण खेळायला दिल्या त्याच्यात वस्तू काही. हा, त्या गटातल्यांनी इकडे दिल्या, ह्या गटातल्यांनी इकडे दिल्या, मग कमी झाल्या आपल्याकडे, बरोबर आहे का? आपल्याकडे पूर्वी काय होत्या? मी दिलेल्या वस्तू जास्त होत्या, पुन्हा तुम्ही मित्राला खेळायला दिल्यावर वस्तू कशा झाल्या? कमी झाल्या. कमी झाल्या की जास्त झाल्या? कमी झाल्या. मग कमी करणे म्हणजे वजाबाकी करणे. काय करणे? वजाबाकी करणे. कमी करणे म्हणजे काय? वजाबाकी. हा, तुमच्या घरी कधी होते का रे असं? हो मॅडम. कधी झालतं? कोण सांगतंय? सांग बरं तू. माझ्या आईने मला 2 फळं दिल्या. मी त्याच्यातली एक मी खाल्ली आणि एक माझ्या भावाला दिली. म्हणजेच आधीच्या पेक्षा भाकरी कशा झाल्या? दृढीत कमी झाल्या. मुलांनी अगदी घरातली उदाहरणं या पाठामध्ये दिली. म्हणजेच मुलं अगदी घरापर्यंत हा विषय घेऊन गेले. उद्या याचा वापर त्यांच्या घरी गेल्यानंतर पण करू शकतात, कारण मुलांच्या घरी बॉल असतात, खडे असतात किंवा इतर गोट्या असतात. तर मुलं त्यांच्या घरीही या गोष्टींचा चांगला उपयोग करू शकतील. सगळे मोज. आता हे सगळे मोज अगोदर. सगळ्या मोज. पकड्या सगळ्या मोज. एक एक 1 2 3 4 5 6 7 8. आता 3 घे. ठेव मग त्याला 1 2 3. ही माझ्या तीन तुझ्या दुसरा मोज तुझ्या. 1 2 3 4 5. किती झाल्या आता तुझ्या? 5. मग अगोदर जास्त होत्या का आता जास्त झाल्या? अगोदर जास्त होत्या. 3 ह्यानं घेतल्या आणि 5 तुला दिल्या, बरोबर आहे? मग काय झालं? कमी झालं की जास्त झालं? कमी. कमी झालं. कमी करणे म्हणजे काय? सगळे सांगा. कमी करणे म्हणजे काय? आणि जेवढं आपण साहित्य वापरू तेवढं मुलांना त्याच्यातून लवकर म्हणजे ज्ञान होतं आणि शिकायला त्यांना सोपं जाते. आणि यातूनच त्यांचं मनोरंजन आणि खेळाच्या माध्यमातून ते मुलं खेळतात आणि व्यवस्थितपणे वजाबाकी हसमत ते खेळाच्या माध्यमातून शिकलेले आहेत. हसत खेळ शिकतात. त्यांना असं म्हणजे कुठल्याही प्रकारचा दबाव नसतो, नाही येत नाही. आणि वस्तूंचा वापर केल्यामुळे ते आनंदी होतात. हे किती पेन आहेत? मोजा. मोजा. 1 2 3 4 5 6 7. या 7 पेनातले मी किती पेन
बाजूला काढले मोजा. 3 पेन मी बाजूला ठेवले. मग आता शिल्लक किती पेन राहिले? 4 शिल्लक 4. आता माझ्याकडे काही खडू आहेत. आता हे खडू किती आहेत मोजा? 1 2 3 4 5. आता हे किती खडू आहेत? 2 खडू मी बाजूला ठेवले. आता किती राहिले शिल्लक? 1 2 3. किती राहिले शिल्लक? 3. म्हणजे काढून टाकणे म्हणजे काय करणे? वजाबाकी. काय करणे? Stand up everybody. Make 2 lines separately, boys and girls. Okay? Make quickly. Yes. Now make 2 circles, boys and girls. Make. Very good. Now Aditya, count your members. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 and 6. Very good. Rohini, count your members. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Very good. Now make your proper groups. Pallavi, count your all objects. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9. Very good. Pallavi, stand up. Come here. Pallavi, what is it? This is a numbers. House. And in this house, how many rooms? 2 rooms. 2 rooms. Very good. This is a units room and this is a 10. tens room. Okay. Counting is starting from 1 to 9. Then when they become 10, that time you take your all objects and going to another room. Okay. Why? Because it is only 9 members room, not 10. Not 10 allowed. Okay. Now start. Count. 1 2 3 4 5 6 7 8 9 Very good. 9 आणि 10. 10 घेऊन इकडे आता. Very good. Okay. 1 2 3 4 5 6 7 8 9. Very good. How many units? 9. 9. And how many tens? How many tens? 1 ten. Okay. Now take your seat. Come here. How many objects you have? 15. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1. 1 2 3 4 5. How many? It's a 10 and 10 and. 5. Can you write on our blackboard? Yes, sir. Okay. Take a piece of chalk and write now. Take it. How many tens? 1 day. Right here. इकडे असते. One day. 5 minutes. Very good. Who can write on our blackboard? T. Yes.
participant. How many participants? 8. Now sit down. Look here. This is a tens and it is a unit. Your object put here only tens. How many? And here units. Okay. 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5. Tejaswini, how many tens? 1, 10. And how many units? Count it. 1, 2, 3, How many units? 6. Very good. Bhagwan, how many tens? 1 10. And how many units? 4. Very good. Look here, there are some kites. What are they? Kites. And who can make a circle? Only 10 kites. Who can make a circle? Only take how many kites? Only 10. Count it. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Very good. Clap your hands. How many tens? 110. 110. And how many units? 3. There are 3 units remains. Okay. Now I write the number 3. टेन्स घटक जो पाखरे सरांनी घेतला तो ग्रुप ॲक्टिव्हिटीने घेतला आणि ग्रुप ॲक्टिव्हिटी घेतल्याचा फायदा हा झाला की मुलं एकमेकांमध्ये शिकू लागली आणि मुलं एकमेकांमध्ये शिकताना एखाद्या मुलाचं जर चुकत असेल तर त्याचा साथ दे लगेच त्याला समजून सांगतं की हे असं नाही हे या पद्धतीनं सांगितलं. त्याच्यामुळं ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं हा घटक इथं आपल्यासमोर मांडला. त्यासोबत सरांनी जेव्हा इव्हॅल्युएशन करत होते त्यावेळेस मुलांच्या घरच्या उदाहरणामुळं काय झालं की मुलांचं डीपर अंडरस्टँड झालं की नाही हे लक्षामध्ये आलं आणि मुलांना ते पटकन कळून गेलं. How many group members in your family? 12. Come here. Write the number 12. How many tens? 110. And how many units? 2. Look here. ज्ञानरचना वादानुसार मुलांना त्याच्या व्यवहारामध्ये सांगड घालायची होती की आपण व्यवहारात दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना की आपण कुठल्याही गोष्टी घेतो त्या परत दिल्या पाहिजेत, आपला व्यवहार चालला पाहिजे. हा उद्देश मला या पाठातून मुलांना सांगायचा होता. गुड आफ्टरनून चिल्ड्रन. Sit down, please. आज आपण नवीन शिकायचंय. सगळ्यांना शिकायचं नवीन. आपल्या सगळ्यांना वजाबाकी येते. येते वजाबाकी सगळ्यांना नक्की येते. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे बरं. आपण काय करायचंय, आपण वजाबाकीचं पुढचं शिकायचंय. आपण खेड्यापाड्यामध्ये असतो, आपण मोठ्या गावात जातो, कधी कधी फिरतो, मामाकडे जातो, काकाकडे जातो. तू कोणत्या गावाला गेला होतास का? मामाच्या गावाला गेला. व्हेरी गुड. तू कोणत्या गावाला गेली होती? मी मावच्या गावाला. मावच्या गावाला. बरं. तुझ्या गावाला गेली प्रतीक्षा? मामाच्या गावाला गेली. आणि मग ते गेल्यानंतर आपल्याला काय म्हणतात, ते पाहुणे आले म्हणतात आहे की नाही. आणि पाहुणे आल्यानंतर आपल्याकडे समजा एखादी वस्तू नसली तर आपण पाहुण्याला म्हणतो का उद्या या असं म्हणतो आपण त्यांना? काय करतो आपण? त्याच्याकडे जाऊन आपण वस्तू घेतो आणि पाहुणा साजरा करतो. तसं आपण उसण्याची वजाबाकी आपल्याला शिकायची. आले का लक्षात? उसण्याच्या वजाबाकीसाठी आपल्याला काय करावं लागेल? काड्या घ्याव्या लागतात, 10च्या काड्या आणि कार्डे घ्यावं लागतील आणि खडू पण घ्यावं लागेल. घे बरं काढे आणि खडू घे.
किती मांडतोय? 42 मांडले. 42 मांडले. 42 मध्ये आता याच्यातले मला दशक दे बरं. तू याच्यातले दशक किती दशक घ्यावे लागले आपल्याला? 4. हा घे 4 दशक. 1 2 सगळे 3 4. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता याच्यातला एकक घे बरं. किती घ्यावं लागतील आपल्याला एकक सांग बरं. एकक 2 एकक घ्यावं लागतील आपल्याला. घेऊन एकक 2 एकक घेतले. आता याच्यातून आपल्याला कमी करायचे. किती कमी करायचे आपल्याला याच्यातून? 28 कमी करायचे. 28 किती कमी करायचे? 28. आता 28 मध्ये एकक कोण आहे? कोण आहे? 8 एकक आहे की नाही? दशक किती आहे? 2 दशक आहे. आता मला सांगा वर दशक किती आहेत? 4 दशक. एकक किती आहेत? 2 आहे. 2 मधनं 8 आपल्याला कमी करता येतील का? करता येणार नाहीत. मग काय करावं लागेल आपल्याला सांग बरं तू. म्हणजे 1 दशक पुसणं आपल्याला शेणाकडे द्यावं लागेल आहे की नाही? 1 दशक याच्यामध्ये टाकला. आता किती झाले बघ बरं. हे बघ बरं किती झाले ते. बघ मोजून बघ किती झाले ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 झाले. म्हणजे 2 राहिले का इथं? मग आपण 2 ला रेष मारून वर लिहायचे 12. आता दशक किती राहिले बघा बरं इथं? 3 दशक राहिले. म्हणजे 4 आहेत का इथं? 4 आहेत का? नाही. मग 4 आपण कट करून वर किती लिहायचे? 3 दशक लिहायचे. आता 12 मधून किती कमी करायचे आपल्याला? 8 कमी करायचे. ते याच्यातले 8 मला काढून याच्यातले 8 काढून ते मोजून बरोबर दे. इकडे दे. 1 2 3 4 5 6 7 8 दिले. हे 8 आपण घेतले बाजूला. आता किती शिल्लक राहिले बरोबर? 1 2 3 4 ठेवा तिथं. आता इथं किती लिहावं लागेल? मी 4 लिहावं लागेल आहे की नाही? 4 लिहिलं. दशक किती आहे तिथं? 3 आहे. त्यातनं आपल्याला किती कमी करायचं? 2 कमी करायचे. 2 दे बरं यातले भागारे. 2 दिले. आता किती राहिले सांग बरं? 1 राहिला. मग उत्तर आपल्याला किती लिहावं लागेल इथं? 1 लिहावं लागेल. 1 म्हणजे किती झालं उत्तर? हे 14. सर्वांच्या लक्षात आलं? नक्की आलं? आता आपण सर्वांनी गटामध्ये बसायचं आणि एक गणित करून दाखवायचं. मुलं गटातून काम करतात आणि आपल्या जे मुलांना समजलं नाही त्या मुलांना समजून सांगतात. ही अतिशय महत्वाची बाब आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये आपण मुलांना समजून सांगायचं, पण यामध्ये मुलांना चांगल्या पद्धतीने समजून सांगतात. 31 वजा 15 दशक किती आहेत? 3. एकक किती आहेत? 1 सुट्टा 3 दशक 2 3. ह्याच्यामधला 1 सोडा आणि ह्याच्यात मिसळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. इथं कट करायचं. वरी 11 लिहायचे. 11 मधून 5 दे. 1 2 3 1 2 3 4 5 5 1 2 3 4 5 6. इथं द्यायचं 6. कट मारायचं. वरी 2 लिहायचे. 2 मधला 1 काढायचा. खाली 1 राहते. कारण सरांची जी संकल्पना होती की काड्यांच्या माध्यमानं काड्यांच्या जे दशकाचे आणि एककाच्या गट्टे केले होते आणि एककाचे सुटे होते आणि खऱ्या अर्थानं या पाठातनं
मुलांना व्यवहार कौशल्य अतिशय सुंदर पद्धतीने समजतील. मुलं जेव्हा बाजारात किंवा घरी जातील तेव्हा त्यांना एखादी वस्तू घेताना ती वस्तू किती रुपयाला घेतली आणि किती रुपये त्याला द्यायचे आणि त्याच्याकडनं वापस किती घ्यायचे हेही मुलांना खूप चांगल्या पद्धतीने समजेल. मुलं व्यवहार करताना सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपोआप शिकतील आणि मुलं व्यवहारामध्ये कुशल होतील. आणि खऱ्या अर्थानं ज्ञानरचनावादाचा हाच उद्देश आहे की मुलांची डीपर अंडरस्टँड होणं आणि मुलांना ती संकल्पना स्पष्ट होणं. पैसे कधी घेतले शेजाऱ्याकडं, काकाकडं, मामाकडं, मुलाकडं झालंय सांग बरं काय झालं. पप्पाने 500 रुपये दुकानदाराकडून आणले होते. मग त्यांची पप्पाचे कामाचे पैसे आले की देऊन टाकले 500 रुपये. 500 पण दिले पप्पांनी. बघा असं करायला पाहिजे आहे की नाही. म्हणजे उसनं आपण घेतलं होतं ते उसनं लगेच पण दिलं पाहिजे. म्हणजे पुन्हा आपण बंदिस्त आणि खुल्या त्यांची संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने मुलांना स्पष्ट व्हावी असं मला वाटत होतं. म्हणून याचा आणखी जास्त पद्धतीने मुलांना कशा सराव देता येईल, बंदिस्त आणि खुली ही संकल्पना कशा पद्धतीने आपण अधिक पटवून मुलांना सांगू शकू असा विचार करत असताना माझ्या लक्षात आलं की बंद आणि उघडं हे जर आपण मुलांना समजावून सांगितलं अगोदर तर कदाचित मुलांना बंदिस्त आणि खुलं हे कळायला सोपं जाईल. इथं काहीतरी आणलंय बरं का. काय आणले? खेळायची वस्तू असेल, बघायचं का मग आपण? अरे सगळ्यांचं चुकलं. काय करायचंय? आपल्याला यात पाणी भरून आणायचं. 1 2 3 या बरं इकडे तुम्ही हे 3 ग्लास घेऊन जा आणि पाणी भरून आणा. तुम्ही तिघे हे 3 ग्लास घेऊन जा आणि पाणी भरून आणा. आता यात काही वस्तू आहेत की नाही? त्या वस्तू तुम्ही बघितल्या? त्यातल्या काही वस्तू कशा आहेत? आणि काही तुम्हाला एका ग्लास मध्ये एक तरंगणारी वस्तू टाकायची. गोल दिलेले आहेत तुम्हाला, ते गोल कुठल्याही एका ग्लासवर झाकायचं. आता काय करायचं? आता ज्या वस्तू टाकल्यात ना परत काढून घ्यायच्या. की जे ग्लास उघडे होते त्या ग्लास मधून वस्तू काढतात आणि जे बंद नाही की नाही. ठीक आहे, तर आता काय करा, हे ग्लास जरा उचलून बाजूला ठेवा. आता की नाही माझ्या जवळ तुमच्यासाठी ह्या छान बॅग आहे. यात काहीतरी आहे बरं तुमच्या प्रत्येकाच्या गटासाठी. ठीक आहे, तुमच्या गटाला त्यात जे काही आहे ते बाहेर काढून घ्या. घ्या बरं एक टॅब, दोघांच्या गटामध्ये एक टॅब घ्या, ओपन करा. हातपाठ मॅडम इतर विषयाचा सहसंबंध जोडल्यामुळं मुलं इतर विषयही शिकले आणि त्याबरोबर त्या गणितही शिकले. जेव्हा मॅडमने हा टॅबचा वापर केला त्याच्यामुळे मुलांना ई लर्निंगच्या माध्यमानं मुलं खूप चांगल्या पद्धतीनं स्वतः अनुभूती घेऊन शिकले. आता तुम्ही काय करणार आहात, हे आकार तुमच्या टॅबच्या स्क्रीनवर काढणार आहात. पण काय करायचे, प्रत्येक आकार तुम्ही काढला की त्याच्या आत आणि बाहेर एक ठिपका द्या आणि ते दोन्ही ठिपके रेषेने जोडा. पण एक मात्र करायचं, तुम्ही जेव्हा ते 2 ठिपके रेषेने जोडणार आहेत ना त्यावेळेला तुमच्या रेषेचा आणि त्या आकाराचा एकमेकांना स्पर्श नाही झाला. म्हणजे काय, त्याच्यावर रेष जाऊ द्यायची नाही. त्याच्यावर रेष जाऊ द्यायची. जे आकार जोडता येतात ना आपल्याला ते असे करून उलटे ठेवून बघूया तुम्हाला किती आकार जोडता येतात. आपण पहिला हे काढूया, ते अशी बाजूला ठेवून देऊ. आपण पहिला हा आकार काढू. अरे हा तर जोडता आला. हा पण जुळताच आला नाही ना. अरे हा तर जोडता आला. हा नाही जुळता आला. त्याच्यामध्ये मी टॅब वापरायला लावले मुलांना, कारण की मुलं तंत्रस्नेही बनावी.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारी मुलं सुद्धा खूप तंत्रस्नेही आणि आत्मनिर्भर आत्मविश्वासू व्हावी हा त्या पाठीमागचा माझा उद्देश होता. मुलं टॅब हाताळतात, मुलांना त्यातून स्वयंअध्ययनाची गोडी लागावी आणि अध्ययनाचीच एकंदरीत गोडी लागावी असा माझा हेतू त्यामध्ये होता. आपण त्या गटाला विचारायचं थोडा. चला त्यांचं पण विचारू. आपण त्या आधी इथे ठेवू. चला. अरे तुमचे झाले का? झाले. आम्हाला ना हे 2 जोडता आले आणि हे 3 नाही. आकारांकडे बघा आणि मग करा बरं विचार, काहीच का जोडता आले, काहीच का नाही जोडता आले. तुमच्या गटातनं कुणीतरी एकाने सांगा मग काय समजलं तुम्हाला. मॅडम हा सांगते ना बाळा. हे 2 आकार का जोडता आले कारण की ह्या दोघांना बाहेर जायला रस्ता आहे आणि ह्या तिघांना नाही. तुमच्या गटाचं काय म्हणणं आहे मॅडम हे 2 आकार याचं बघा ना, इथं मोकळी जागा आहे, याला जोडता येतं आणि याला मोकळी जागाच नाही, सगळं पण बंद आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे काही आकार जोडता आले कारण ते मोकळे होते आहे की नाही. बरं, मग असे आकार तुम्ही कधी कुठे बघता का रे? कुठे बघितलेले? रांगोळी मेहंदी, कपड्यांवर, बेडशीटवर. बरोबर आहे. हा, साडीवर पण डिझाईन असते आकाराच्या. हा, डिझाईनवर आकार दाखवते. हो दाखव. फरशीवर ना. हो बरोबर आहे. संकेत शाळी काय दाखवते बरोबर. मॅडम हा बघा ना, याला रस्ता आहे आणि याला नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. मॅडम मी पण दाखवू. हो दाखवणार मॅडम याला बाहेर जायला रस्ता आहे आणि याला नाही. बरोबर आहे. याने पण एक छान आकार दाखवला बरं का. मुलांनो, असे अनेक आकार असतात बरं का. त्यातले काही आकार कसे असतात, हे असे म्हणजे ज्यांना बाहेर जायला रस्ता असतो. ज्या ज्या आकारांना असे बाहेर जायला रस्ते असतात किंवा कुठून तरी ते उघडे असतात त्यांना म्हणतात खुल्या आकृत्या. काय म्हणतात? खुल्या आकृत्या. आणि काही आकार हे असे असतात ज्यांना बाहेर जायला कुठून रस्ताच नसतो, आहे की नाही, सगळीकडून बंद असतात, त्यांना म्हणतात बंदिस्त आकृत्या. ह्या झाल्या खुल्या आणि ह्या झाल्या बंदिस्त आकृत्या. आता असे आकार आपण खूप वेगवेगळ्या ठिकाणी बघतो की नाही. म्हणजे कधी घरी काही तर वस्तू पण बंदिस्त आणि खुल्या आकाराच्या असतात बघा मुलांना, आहे की नाही. तर मग अशा बंदिस्त आणि खुल्या आकाराच्या वस्तू ज्या तुम्ही घरी किंवा बाहेर कुठं फिरायला जाताना, मामाच्या गावाला गेल्यावर, मावशीच्या गावाला गेल्यावर वगैरे अशा बघितलेल्या असतात ना, आजूबाजूला आपलं लक्ष गेलं की दिसतात. तर अशा तुम्हाला काही सांगता येतील का? मी सांगू? हा सांग. आपण जेव्हा टाकी उघडतो तेव्हा ती खुली होते आणि जेव्हा झाकण झाकतो तेव्हा बंदिस्त. जेव्हा डोळे असे बंद करतो तेव्हा ती बंदिस्त होते आणि जेव्हा उघडतो तेव्हा ती. बरोबर, डोळ्यांची आकृती खुली आणि बंदिस्त होते. बरोबर. आपण जेव्हा टाकीचं टोपण उघडतो तेव्हा ती खुली होते. बरोबर. तर मी आता तुम्हाला की नाही असे बंदिस्त आणि खुले आकार असणारे काही कार्ड देणार. कशासाठी मॅडम? आपण ते रंगवणार. ठीक आहे. तर देऊ मग मी तुम्हाला तसे कार्ड. ठीक आहे. आदित्य काय चाललंय? तुमचा लाल रंग याच्यातला बघा कुठला लाल रंग व्यवस्थित चालतोय ते. झाली. आय फिनिश माय वर्क. ओके. ये बरं इकडे बघू. छान. तुमच्या गटाची तुम्ही एक बंदिस्त आकृती तयार करून दाखवा आणि तुमच्या गटाची खुली. ठीक आहे. चला बरं मग. मॅडम एक सॉन्ग पण गाणार आहे. सॉन्ग पण गाणार आहे? तुम्ही पण? बरं ठीक आहे. बरं. प्रत्येक गोष्टीमध्ये मुलं
जे शिकतात ना त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं थोडंसं दिलं की मुलांना ते आवडतं. जसं की आई जेव्हा मुलाला एखादी भाजी खात नसेल किंवा पदार्थ खात नसेल तर त्याच भाजीचा वेगळा पदार्थ बनवून देते ना, त्या पद्धतीनं सरळ सोपं किंवा आपल्या ठरलेल्या पद्धतीनं एखादी गोष्ट न सांगता ती थोड्या वेगळ्या पद्धतीनं सांगावी, म्हणजे जेणेकरून मुलांना ती छान लक्षात येईल आणि मुलं आनंद घेत घेत शिकतील. त्या पाठाचं जे उद्दिष्ट होतं की बेरीज करणे, गुणाकार करणे, गुणाकार क्रियेचा दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग करता येणे, हे उद्दिष्ट या पाठातून साध्य झालेलं आहे. वाजवायची टाळी, सुरुवात करूया आपण. ओके, चला. म्हणजे पाऊस पण असाच जोरात पडतो आणि हळूहळू कमी होतो. मुलांना आता आपल्याला गट करून बसायचं आहे. किती कितीचा गट करायचा? 5 जणांचा एक गट करायचा आहे. चला या इथे. तुमच्या गटामध्ये आता मी काय ठेवलीये? वाटी ठेवलीये. यामध्ये ह्या ज्या चिठ्ठ्या केल्या ह्या चिठ्ठ्यांमध्ये मी काही पाडे लिहिले तर आणि तुमच्या गटातल्या मध्ये एका मुलीने ही चिठ्ठी उचलायची आणि त्या चिठ्ठीवर जो पाडा असेल तो म्हणून दाखवायचा. हा, उचल चिठ्ठी. ऋतुजा उभी राहा. काय आहे चिठ्ठीमध्ये? 5चा पाडा म्हणा. हा, काय लिहिले? वाच परत एकदा. 5चा पाडा म्हणा. हा, म्हणून दाखवशील मला? ओके. 5 5 5 10 5 15 5 24 5 5 25 5 31 5 7 35 45 5 45 5 50. एकदम छान आहे ना? पाडा म्हणा. तेरे 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 सही तेरे के पंचायत तेरे जवान तेरे 50 तेरे 60 तेरे 7 तेरे 7 का ना तेरे 8 4 10 तेरे 9 17 10 तेरे 19 30. दाखवशील हातचा पाडा? ओके, बोल. 6 7 12 13 14 15 16 17 18 19 20. शाबास. तुम्ही चिंचोक्याची टोपली घेऊन इकडे घेतले तुम्ही सगळ्यांनी वस्तू आपापल्या? हा, तर बघा आता मी ज्या गटाला सांगणार आहे त्या गटाने कोणती कृती करायची. तुम्ही काय करायचं मुलींनो? त्याच्यामधले 12 खडे घेऊन त्याची 3 वेळेस मांडणी करायची. किती वेळेस करायची? 3 वेळेस. समोर सीताफळाच्या बिया आहे. आता तुम्ही काय करायचं? लक्ष द्यायचे माझ्याकडे. आता यामधल्या 14 बिया घ्यायच्या. 14 बिया घ्यायच्या आणि 14 बियाची मांडणी 4 वेळेस करायची. 14 बियांची मांडणी किती वेळेस करायची? 4 वेळेस करायची. मी तुम्हाला आता ह्या चिंचोक्याचं काय करायचं लक्ष द्या. आता 25 चिंचोके घेऊन त्याची 3 वेळेस मांडणी करायची. 25 चिंचोके घेऊन त्याची किती वेळेस मांडणी करायची? 3. मग चला झालं मोजून? हा, मग आता काय करायचं? ह्या 25 चिंचोक्यामध्ये हे 25 चिंचोके मोजून टाका. हे 25 झाले. आता थांबा. हा, मोजा कोणी? 26 27 28 29 मोठ्यानं म्हण. 31 32 33 34 35 36 51 52 53 54 55 56 57 58 59 60. सगळे मिळून किती चिंचोके झाले? 75. बरं ठीक आहे, 75 झाले. आपण 25 ची 3 वेळा मांडणी केली होती आणि मग तुम्ही आता एकत्र केले ते. मग किती झाले हे चिंचोके? 75 झाले. म्हणजे काय केलं तुम्ही या ठिकाणी? काय केलं? बेरीज केली. कारण आपण 3 ठीक काय केले तुम्ही? एकत्र केले. एकत्र केले म्हणजे तुम्ही काय केलं? बेरीज केली. तुमच्या प्रत्येक गटाला काही वस्तू दिल्या होत्या आणि त्या किती वस्तू आहेत त्या मोजायला सांगितल्या होत्या तुम्हाला आणि त्या वस्तू किती आहेत एकूण हे तुम्हाला मी काढायला सांगितलं होतं. मग तुम्ही प्रत्येक गटाला काढलं का तुमच्या वस्तू किती आहेत? हो.
अगोदर 14 दिल्या होत्या. हा तुम्ही सांगायचं किती बिया दिल्या होत्या? 14 ची किती वेळेस मांडणी करायची? 4 वेळेस मांडणी करायचं. मोठ्याने सांगा. हा आपल्याला 4 ला गुणायचं आहे. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 3 चौक 16 16 ला 6चा हात 4 1. बरोबर. आपल्याला 4चा पहाडा 1 पर्यंत बनायचा आहे. 4 1 4 आणि आपल्याला त्याच्यात 1 हात मिळवायचा आहे. 2 4 आणि 1 किती? 5. हा गुणाकार किती आला अश्विनी या ठिकाणी? 14 गुणिले 4 बरोबर 56. 56. ठीक आहे मुलांनो, आज आपण काय शिकलो बरं? किती अंकी संख्येला गुणले आपण? 2 किती अंकी संख्येने गुणलं? 1 अंकी संख्येने गुणलं. म्हणजे आपण काय शिकलो? गुणाकार शिकलो. मॅडमने हा जो पाठ घेतला तो अतिशय सुंदर पद्धतीने घेतला. यामध्ये त्यांनी वेगवेगळे साहित्याचा वापर करून गटामध्ये ते साहित्य देऊन गटामध्ये त्या साहित्याची तिथं बेरीची संकल्पना स्पष्ट केली. पण बेरजेतनं गुणाकाराकडे कसं जाता येतं हेही त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं केलं की एकच संख्या 2-3 वेळेस ज्यावेळेस एकत्र करतो त्यावेळेस त्याच संख्येला त्याच ह्यानं गुणलं की आपोआपच गुणाकाराची संकल्पना ही मुलांना स्पष्ट झाली. आणि मग ही गुणाकाराची संकल्पना स्पष्ट केल्याच्या नंतर मॅडमनी जो बाजार भरवला त्या बाजारामधनं मुलांनी ज्या वेगवेगळ्या वस्तू विकल्या त्या वस्तू विकल्यामुळं मुलं व्यवहारामध्ये हा जो गुणाकार आहे आणि जी बेरीज आहे ते मुलं दोन्हीही व्यवहारामध्ये वापरतात. माझ्याकडे रंगीबिरंगी वस्तू आहेत. हे 10 रुपयाला कोण कोण घेणार? हे 5 रुपयाला कोण कोण घेणार? हे 5 रुपयाला कोण कोण घेणार? हे 5 ला कोण कोण घेणार? मला घेतली. मला अख्खीच पेन घेतली. किती घ्यायचे? 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. हे 5 पेन. माझ्याकडे 10च्या 5 नोटा आहेत. 10 20 30 40 50. हे घे 50 रुपये. मित्रांनो, आपण गणितातील अनेक संकल्पना पाहिल्या. चौकोन, वर्तुळ, त्रिकोण, आयत. आणि तुम्ही काय करा आता या वस्तू घ्या आणि काय काय तयार करता येते त्यापासून ते तयार करा. काय केलं तुम्ही? सर मी बेचा पाडा केला. वा छान. हां त्रिकोण तयार केलं. तू काय केलं? सर मी काटकोन तयार केला. छान. सर मी वर्तुळ केलं. हां. सर मी 3चा पाडा तयार केला. वा. सर मी आयत तयार केलं. आयत तयार केलं. 7चा पाडा तयार केला. मी कमी जास्त केलं सर. कमी आणि जास्त. छान छान. मी वर्तुळ काढून त्याच्यामध्ये त्रिज्या आणि व्यास काढले. सर 5चा पाडा तयार केला. सर मी 6चा पाडा तयार केला. सर मी वर्तुळ केलं तयार. हां. सर मी लघुकोन काढला. लघुकोन काढला. तू काय केलं सपना? 6चा पाडा. 6चा. वा. सर मी कमी जास्त तयार केलं. मी सर 14चा पाडा तयार केला. छान. ज्यांनी पाडा तयार केलाय ते हात वरती करा. वा छान. हां सपना कोणता पाडा तयार केलास? 6चा. वा छान. बघा सपनानं पाडा तयार केला का नाही? हो. हां तसं तुमच्याजवळ ज्या वस्तू आहेत त्या वस्तू पैकी 12 वस्तू घ्या बरं आणि त्याचे गट तयार करा. केले का समान गट सर्वांनी? हो.
का समान गट? कसे केले दाखव बरं. मी 5चा केला, ही 4चा आणि 3चा. समान गट झालेत का? कसे करायचे मग? समान गट करायचे. हा, कितीचे झाले समान गट? 1 2 3 4 5 6. सर मी 6चे गट केले. 6चे. वा, सर्वांनी केले खरे गट समान? कितीचा केलास तू? सर मी 12चे 4-4चे 3 गट तयार केले. 12चे बघा 4-4चे 3 गट. तू कितीचा केलास? तर मी 12चे 2-2 6 गट केले. वा, छान. तू किती केले? जर मी 12चे 4-4चे 3 समान गट केले. छान. तू किती गट तयार केले? सर 12चे 2 गट झाले 6-6चे. 12चे 2 समान गट केले, 3 केले, 4 केले, 6 केले. ज्या संख्येचे समान गट होतात त्या संख्येलाच काय म्हणतात? विभाजक. काय म्हणतात? विभाजक. या घटकात सरांनी वेगवेगळे साहित्य मुलांना दिले आणि त्या साहित्यातून वेगवेगळ्या आकृत्या तयार करायला सांगितल्या. त्यामुळे गणितातल्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना होत्या त्याही मुलांना स्पष्ट झाल्या. पण त्यातूनच त्या साहित्यापासून जे वेगवेगळे पाढे तयार केले गेले समान गटाचे, तर त्या समान गटापासूनच एक विभाजक होतो त्या समान पासून. आणि हा जो विभाजक झालाय ते याच पद्धतीचा विभाजक त्यांना घरी सुद्धा तेव्हा त्यांचे बहीण भावंड असतात त्याच्यात जेव्हा आई काही गोष्टींची वाटणी करते तेव्हा ती जी समान वाटणी होते त्यालाच आपण विभाजक म्हणतात. हेही मुलांच्या लक्षामध्ये आलं. आता किती जण आहात? 20 जण. तर तुमचे गट तयार करून दाखवा बरं. वा, किती झाले? 4-4चे. पहिलीपासून इंग्रजी असल्यामुळं मुलांना सेमी इंग्रजीमध्ये गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय इंग्रजीमधून शिकताना फार आनंद वाटतो. त्याचं कारण असं आहे की त्यांनी यापूर्वी पहिलीपासून 4थीपर्यंत शब्दसंग्रह जो आहे त्यांचा तो चांगला आहे. फक्त प्रश्न राहतो की गणितामध्ये काही प्रमाणित शब्द आहेत ते इंग्रजीमध्ये कसे बोलायचे हे या पाठातून आपल्याला साध्य करता येईल. घड्याळ हे सगळ्या मुलांनी पाहिलेलं आहे. त्यांच्या घरी ते पाहतात, नेहमी ते वापरतात आणि वेळसुद्धा सांगतात. पण ती इंग्रजीतून कशी वाचली पाहिजे हे समजण्यासाठी त्या पाठाची खूप मदत झाली आहे. Good morning students, sit down. Thank you sir. Students, you see the time on the wall at home, in the bus stand, in the railway station, in the mobile and also in the watch of your father's hand. So it means that you know the time already. But I have one model is here. This is a model clock. This is our clock. Let's we see the measuring time. What is the time now? Who tell me? Sir, now 10:30 o'clock. Okay, can you show on this clock? Yes, very good. Now the time is 10:30 in the morning. Okay, sit down. Now tell me, when you sleep, when you go to sleep, what do you say? When you go to sleep, what do you say? Yes? Good night. Yes, we say good night. Can you show on the clock? Okay. What is the time? 9:30. Yes, it's a 9:30. What is the time? 9:30. Stick it. What is the time? 9:30. Yes, it's a 9:30 at night. The clock has normally 3 hands. How many hands? 3 hands. But in this model there is only 2 hands. It is long but very thin. It is a second hand. What is this? Second hand. Yes. It means in the clock there are 3 hands. One is big but small, named our hand. Another is big
second is a very small unit used to measure time less than minute. The face of the circle, it is divided into 60 equal parts. When the second hand moves one part, it takes 1 second. When it completes one round, when it takes one round, it moves 60 equal parts. This takes 60 seconds. In the same time, the minute hand moves one place, which means that 1 minute is over. It means that 1 minute is equal to 60 seconds. Yes, very good. 1 minute is equal to 60 seconds. 60 seconds. Oh. Now what is the time? You see first the minute hand, then second hand, and then hour hand. Okay? In this way we read the time. 51 minutes, 33 seconds, 2. This clock, there is a time. What is the time now? It is 32 minutes, 4 seconds, past 9. What's the time here? 32 minutes, 4 seconds, past 9. Now I change the time. You tell. Yes. Look at this clock and tell the time. Who tell this time? 53 minutes, 36 seconds, 4. Very good. Sit down. इयत्ता 1 ते 4 पर्यंत मुलांचं मराठी माध्यमातून शिक्षण झालं. इयत्ता 5वीला आल्यानंतर जेव्हा सेमी इंग्रजीच्या माध्यमानं गणितासारखा विषय समोर आला आणि सरांनी जी घड्याळाची संकल्पना समोर मांडली कालमापनाची, त्यामुळे मुलांना घड्याळातील प्रत्येक गोष्ट ही इंग्रजी शब्दातनं कशी व्यक्त करता येते हे मुलं खूप चांगल्या पद्धतीनं करू लागले. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात किंवा इतर विषयात सुद्धा या शब्दांचा वापर मुलं इंग्रजीतून करतील आणि इंग्रजीतून केल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास नक्कीच वाढीस लागेल. From midnight to midday, it is anti-meridian. Shortcut is AM. From midday to midnight, it is PM. Means post-meridian. This happens only in the 12-hour clock.